मध्ये 70-30च्या पॅटर्न मध्ये हार्डली लास्ट मोमेंटला म्हणजे शेवटचे 2-3 दिवसांमध्ये तुम्ही 50 मार्क 70 पैकी कसे करू शकता, एकदम सोपे आणि फिक्स येणारे टॉपिक्स मी तुम्हाला या व्हिडिओत क्लिअर करणार आहे. मित्रांनो लक्षात ठेवा, M1 हा सोपा सब्जेक्ट आहे, पण एवढं मोठं पुस्तक आहे, सगळं करायला गेलं तर डेंजरस आहे. आणि 12वी नंतर आपण डायरेक्ट आलेला असतो, पहिलाच M1 असतो, खूप बॅकलॉग राहतो. त्यामुळे जो शेवट अभ्यासाला लागलाय, शेवटच्या समजा 7-8 दिवसामध्ये ज्याला M1 ला स्कोर करायचा आहे, किंवा शेवटचे 2-3च दिवस राहिले आणि लास्ट मोमेंटला शेवटच्या 2च दिवसात स्कोर करायचा आहे, किंवा 7-8 दिवसात स्कोर करायचा असेल, हेच टॉपिक आहे, फक्त रोज थोडे करा. शेवटच्या 2 दिवसात करायचे हेच टॉपिक आहे, फक्त जास्त वेळ करा, 5-7-8 तास 2 दिवस करा, तरी तुम्हाला M1 काहीच येत नाही ना. एवढ्या मोठ्या पुस्तकात मी एवढंच काढलंय, पण जे फिक्स येतं सगळ्यात सोपं आहे, अशा प्रकारे तुमचे 50 मार्क 2च दिवसात मी कव्हर करून देतो लास्टच्या मोमेंट मध्ये. ओके, सो कसे करायचे समजून घ्या. आता पुस्तकात सगळं नाही करायचं, ज्याला आउट ऑफ मार्क पडायचे तो सगळं करणार आहे. ओके, ते तर ऑब्विसली मी सगळे आपल्या डिटेल कोर्स मध्ये दिलेलं आहे, पण आपल्या कोर्स मधनं जो M1 चा आपला कोर्स आहे त्याच्यातनं काय तुम्ही फिक्स करायचंय का जेणेकरून लास्ट मोमेंटला तुम्ही 50 मार्क घेऊ शकता, काहीच येत नसतं नाही, समजून घ्या. यस, बघा 40 मार्क थेरीला, 10 मार्क MCQ, असे 50 मार्क आपले कव्हर होतात. MCQचा वेगळा अभ्यास नाही करायचा. MCQ समजून घ्या, थेरी परफेक्ट केली का MCQ आपोआप सोडवता येतात. आणि शिवाय मागचे जेवढेही प्रश्नपत्रिका आहे सगळ्यांमधले MCQ प्रश्न सोडवले तर तेच रिपीट होतात. सो MCQ ला आरामात प्रत्येकाला 10 पैकी 7-8 मार्क पडूनच जातात. यस, सो MCQ चं टेन्शन नाही घ्यायचं. MCQ ला फक्त मागच्या PYQ मधलेच MCQ आम्ही सॉल्व्ह करून दिले मी ऍप मध्ये, तेवढेच सोडवा. प्रश्नपत्रिका सोल्युशन, पेपर सोल्युशन जो फोल्डर आहे त्यात सॉल्व्ह पेपर मी करून दिले, त्यात MCQ सॉल्व्ह करून दिले, तेवढेच MCQ करायचे आणि थेरी परफेक्ट करायची. थेरी केली की MCQ आपोआप सोडवता येतात. यस, सो 10 मार्क पैकी आपण धरूया 7 ते 8 मार्क प्रत्येकाला पडतात, आणि 40 मार्क म्हणजे 46-47 मार्क 50 पैकी 2 दिवसात, 2-3 दिवसात, किंवा 8 दिवसात, किंवा 2च दिवसात. 2 दिवस बसले तर 8-8 तास बसा, 8 दिवस बसले 3-3, 2-2 तास बसा, कसंही करा. 2च दिवसात म्हणजे साडली 15-16 तासात म्हणूया आपण, तुम्ही M1 स्कोर करू शकता. ज्याला काहीच येत नाही त्यांनी पण फक्त काय करायचं, दिलेले पॉइंट कव्हर करायचे. ओके, हे सगळे पॉइंटचे व्हिडिओज मी पर्पल ॲप मध्ये दिले, बस बाकी व्हिडिओ सोडून द्यायची. जे पॉइंट दिले एवढेच व्हिडिओ करायचे. आणि शेवट मॅट्रिक्स जे आहे, मॅट्रिक्सला कंपल्सरी नोट दिली बघा, कंपल्सरी कॅल्सी ट्रिक वापरायच्या, कॅल्सीवरच मॅट्रिक्स सोडवायचे. मॅन्युअली मॅट्रिक्स सोडवलं तर एवढं सोपं असून तिथे मार्क जातात, चुकतात, आणि बस तुम्ही फेल होतात. मॅट्रिक्स मुळे पास होतो आपण, पण मॅट्रिक्स कॅल्सिओ सोडवलं तर, नाही तर ऍडजॉइंट झाला, इनव्हर्स झाला, मल्टिप्लिकेशन झालं, हे डिटर्मिनंट झाला, हे मॅन्युअली करताना चुकतं, खूप वेळ निघून जातो, आणि मॅट्रिक्स मुळेच पेपर बॅक राहतो. उलट मॅट्रिक्स मुळे स्कोरिंग व्हायला पाहिजे. त्यामुळे मी ती कंपल्सरी कॅल्सी ट्रिक वापरायला सांगितलं. ट्रिक पण मी व्हिडिओ लेक्चर मध्ये M1 च्या शिकवल्या आहे. त्या ट्रिक वापरूनच कॅल्सीवरच मॅट्रिक्स सोडवायचं, म्हणजे फुल मार्क भेटून जातील. यस, लक्ष द्या. बघा, क्वेश्चन 1 पहिला 6 मार्क आहेत आपल्याला, बरोबर. 6 प्रश्न आहेत 10 मार्कला. ऑब्विसली मी सांगितलं कसं करायचं, वेगळा अभ्यास नाही करायचा, थेरी केली जमून जातं, आणि मागचे PYQ मध्ये जेवढे MCQ तेवढेच करा. इथे 10 पैकी 7-8 मार्क प्रत्येकाला पडून जातात. आता येऊया युनिट 1 वर. युनिट 1 म्हणजे क्वेश्चन नंबर 2 आणि 3. इथे आपल्याला 8 मार्क घ्यायचे, कारण प्रत्येक प्रश्नाला 70-30 पॅटर्न मध्ये 4 मार्क आहे. ओके, सो 2 प्रश्न आपल्याला फिक्स कव्हर करायचे जे सोबत येणार आहे. आयदर क्वेश्चन 2 मध्ये येतील किंवा 3 मध्ये येतील, सोबत येतील. एक LMVT, दुसरा रोल्स थेरम, आणि तिसरा टेलर थेरम. ही 3 पॉइंट करून ठेवा. तिघांपैकी 2 कुठेतरी क्वेश्चन 2 किंवा 3 मध्ये सोबत येतील. 10-8 मार्क फिक्स झाले. आता युनिट नंबर 2 हा खूप जबरदस्त डेरिव्हेटिव्ह आहे. सो खूप टफेस्ट डेरिव्हेटिव्ह आहे. ज्याला 12वीला मॅथ्स परफेक्ट नाही किंवा डेरिव्हेटिव्ह परफेक्ट नाहीये, त्यांनी तेवढं त्या युनिट मध्ये एकच पॉईंट मी दिला, बाकी सगळं सोडून द्या. ओके, हे सगळे व्हिडिओज तुम्ही बघितले की युलरचा फक्त व्हिडिओ करा, बाकीचे पॉईंट सगळे सोडून द्या. बाकीचे व्हिडिओ तुम्हाला आपल्या कोर्स मधनं करण्याची गरज नाही, कारण आपल्याला या युनिट मध्ये क्वेश्चन नंबर 4 किंवा 5 मध्ये युलर्सवर प्रश्न येतो, 4 मार्कला येतो. सो युलर्सचे सोपा आहे, तो 4 मार्क कन्फर्म करायचे. ओके, नंतर आता युनिट 3 म्हणजे क्वेश्चन नंबर 6-7 मध्ये आपल्याला 8च मार्क घ्यायचे 12 पैकी. ओके, सो इथे 2च पॉइंट करा, एक आहे मॅक्सिमम मिनिमम आणि दुसरा आहे एरर फंक्शन. हे नेहमी सोबतच येतात आणि आपले 8 मार्क फिक्स होतात. बस हे दोघं केले, 8 मार्क फिक्स, आणि एकदम सोपे टॉपिक आहे. दोघांचे व्हिडिओ ऍप मध्ये आहे, ते परफेक्ट त्याच पद्धतीने करा जसं मी शिकवलंय तसं. डन. आतापर्यंत आपले 10 8 18 18 4 22 आणि 8 30 मार्क फिक्स झाले. ओके, आता पुढचे मार्क बघा. नेक्स्ट आता युनिट नंबर 4 आहे मॅट्रिक्स मधला, बरोबर.
त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 8, 9 याच्यात खूप सारे टॉपिक आहे, जसं सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन, कन्सिस्टंट, इनकन्सिस्टंट, ओके, सगळे मी सोडून दिले. कारण मॅट्रिक्स मध्ये मी सांगितलं, मुलांना वाटतं मॅट्रिक्स सोपं आहे पण टाइम कन्झ्युमिंग आहे, आणि प्रोडक्ट वगैरे मल्टिप्लिकेशन तिथे मुलं चुकतात, इक्वेशन घेताना चुकतात आणि तिथेच मार्क जातात. त्यामुळे इकडे आपण जास्त टॉपिक कव्हर केले. फिक्स मार्क आहे, छोटे छोटे गणित आहे. मॅट्रिक्स मध्ये मी ठराविक टॉपिक घेतले, बाकीचे नाही. सो सगळं सोडून द्यायचं, 2च टॉपिक करायचे. ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, त्याचे 4 ते 5 प्रॉब्लेम मी दिलेले, तेच रिपीट होतात, ते परफेक्ट करा. आणि लिनियर डिपेंडंट इंडिपेंडंट याच्यावर एक फिक्स प्रश्न असतो, सोपा प्रश्न आहे, साधारणतः 1-1.5 पानं 2 पानांमध्ये तो होऊन जातो, सोपा प्रश्न आहे, हा करायचा. आता बघा, त्याच्यानंतर कॅल्सिट्रिक कुठे येणार आहे? ऑर्थोगोनल मॅट्रिक्सला कॅल्सिट्रिक वापरायची, ओके, मॅट्रिक्सचं मल्टिप्लिकेशन करताना. येस, म्हणजे तुमचे हे फिक्स 4 मार्क होता, हे 4 मार्क, 4 आणि 4 8 मार्क. आता युनिट नंबर 5 क्वेश्चन नंबर 10, 11 इथे पूर्ण 12 पैकी 12 मार्क घ्यायचे. इथे 2च प्रश्न अटेम्प्ट करायचे. इथे 2 6 मार्कला म्हणजे 12 मार्क. आयगन व्हॅल्यू, आयगन वेक्टर आणि कॅली हॅमिल्टन बघा स्टार केले, म्हणजे हे कंपल्सरी कॅल्सीवर सोडवायचे. कॅल्सीवर काय काय करा, डिटर्मिनंट काढा पहिल्यांदा, त्याच्यानंतर तुमची जी लॅम्बडाची इक्वेशन आहे ती कॅल्सीवर सोडवा, डिटर्मिनंट कॅल्सीवर काढा, त्याच्यानंतर मल्टिप्लिकेशन कॅल्सीवर करा, ए स्क्वेअर, ए क्यूब, ए रेज टू 4 हे सगळं कॅल्सीवर काढू शकता, इनवर्स कॅल्सीवर काढू शकता. सगळ्या मी ट्रिक शिकवलंय. कंपल्सरी कॅल्सी ट्रिक वापरले तरच हे 12 मार्क पडतील आणि हे 4 मार्क. विदाऊट कॅल्सी तुम्हाला पडणार नाही. विदाऊट कॅल्सी तुम्ही फिक्स हे होणार नाही, परफेक्ट पूर्ण मार्क नाही भेटणार किंवा प्रॉब्लेम खूप मोठा होईल, वेळेत नाही सॉल्व्ह. सो कॅल्सी ट्रिक मध्येच करा. कॅल्सी ट्रिकचा मी शेवट आपल्या ऍप मध्ये शेवट एक फोल्डर दिला कॅल्सी ट्रिक, तो फोल्डर मध्ये ज्या ट्रिक सांगितल्या त्या समजून घ्या आणि त्या इकडे वापरा, म्हणजे 100% तुमचा M1 ला 2च दिवसात तुम्हाला बघा 50 मार्क फिक्स होतात. सो मित्रांनो, ही स्ट्रॅटर्जी होती. दिलेले एवढेच पॉईंट करा, बाकी सगळे व्हिडिओ कोर्स मधनं तुम्ही सोडून द्या, दिलेलेच व्हिडिओ करा. 2 दिवसात, ज्याला M1 काही येत नाही ना, तो 2च दिवसात M1 50 मार्क घेऊ शकतो. बाकी आउट ऑफ मार्क घ्यायचे, बाकी उरलेले सगळं मटेरियल करा आणि नंतर सॉल्व पेपर दिले मी, ते तर करायचेच आहे. कळालं काय काय कंपल्सरी? हे व्हिडिओ नंतर सॉल्व पेपर करून दिले मागचे सगळे मी, विथ सोल्युशन एक्सप्लेनेशन आहे ते बघायचे, आणि कॅल्सी ट्रिक्स आहे त्या ट्रिक्स पण बघून घ्यायच्या. M1 50 मार्क फिक्स, आणि आउट ऑफ मार्क करायला सगळं पूर्ण डिटेल सिलेबस करावं लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला आपल्या पेपर सोल्युशनचा फोल्डर आणि कॅल्सी ट्रिक्सचा फोल्डर, ते पण, म्हणजे पूर्ण आउट ऑफ मार्क सुद्धा फिक्स. व्हिडिओ महत्वाचा वाटला असेल शेअर करा आपल्या सगळ्या मित्रांना, कारण एवढं सोपं करून कोणी सांगणार नाही. एवढं सोपं करून मराठीत मी M1 शिकवलं, तर बघा, स्कोरिंग करा, फ्रेंड्सलाही शेअर करा, सगळ्यांचा फायदा आहे M1 स्कोर.